सोलापुरातील ऊस गाळप हंगाम संपला तरी ऊसाच्या बिलाचे पैसे अद्याप ऊस उत्पादकांना मिळालेले नाहीये। तर साखर कारखानदारांनी डिसेंबर पासून गाळप झालेले ऊसाची बिलं शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अदा केली नाहीत। सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 700 कोटी रुपयांची एफआरपी थकवलेली आहे। शेतकऱ्यांची एफआरपी थकवल्यामुळे त्या 1 मार्च नंतर शेतकरी संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिलेला आहे। येत्या 1 तारखेपर्यंत जर तुम्ही या थकीत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली नाही तर निश्चित तुमच्या कारखान्याच्या गेट समोर असेल किंवा तुमचे निवासस्थान असतील, तुमची संपर्क कार्यालय असतील, या तिन्ही ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्ष तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे। आणि त्या पुढे जाऊन सांगतो, जर तुम्ही 1 तारखेपर्यंत हे नाही दिलं तर कार्यकर्ते तुमच्या दारामध्ये आणि कार्यालयासमोर बसतीलच, परंतु मी स्वतः महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहे, हा इशारा तुम्हाला या ठिकाणी देतो। सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम संपलेला आहे, तरीही साखर कारखानदारांनी डिसेंबरपासून गाळप झालेल्या ऊसाचे बिले शेतकऱ्यांना अद्यापही दिलेले नाहीत। जो सोलापूर जिल्ह्याचा विचार करता जवळजवळ 700 कोटी रुपयाची एफआरपी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी थकवलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना या थकीत एफआरपीसाठी 1 मार्चनंतर आंदोलन करणार आहे, असा मी इशारा दिलेला आहे। जर 1 मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले जमा नाही झालीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।